सध्या शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे। या पार्श्वभूमीवर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केलं। ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना फोडले गेले हे अयोग्यच आहे। शिवसेना उद्धव ठाकरेंचीच असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं। तर राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवारांचाच आहे, तो कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहील आणि या संदर्भातील सगळे पुरावे आम्ही न्यायालयात सादर केल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। पक्षासाठी शेवटपर्यंत लढणार असा विश्वास देखील सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला। तारीख पे तारीख आमची आजही केस चालू आहे, म्हणजे आज लावली तर मी आज सुप्रीम कोर्टात जाईल, पण आम्हाला तारीखच मिळत नाहीये। हे दुर्दैव आहे की ज्या शरद पवार यांनी पक्ष स्थापन केला, कागदपत्र शरद पवारांच्या बाजूनी होती, त्या शरद पवारांकडून चुकीच्या पद्धतीने पक्ष काढून घेतला। उद्धवजींची केस तीच आहे, त्याच्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर इलेक्शन कमिशन आणि त्याच्या मागची जी अदृश्य शक्ती आहे, त्या अदृश्य शक्तीचा गैरवापर करून दोन संविधानिक गोष्टी या मोडून काढण्याचा पाप त्यांच्यावर आहे। सेना ही काल, आज आणि उद्या ही उद्धवजींचीच असणार आहे। याचं कारण असं की बाळासाहेब ठाकरेंनी तो पक्ष स्थापन केला, ते हयात असताना त्यांनी तो पक्ष उद्धवजींच्या हातात दिला। त्याच्यामुळे शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना ही उद्धवजींचीच असू शकते आणि एखाद्याचं वेगळं मत असेल तर त्यांनी ज्या पद्धतीने राज ठाकरेंनी वेगळी चूल मांडली त्या पद्धतीने करायला हवं होतं। कोण त्यांना नाही म्हणलं होतं? वेगळं पक्ष स्थापन करायचं आणि स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांनी विश्व उभं करावं। कौतुकाची गोष्ट आहे। जर एखादा पक्ष यशस्वी झाला तर शेवटी आम्हाला मान्यच करायला पाहिजे ना।